मध्य पूर्वेत इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढत्या तणावामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संभाव्य संघर्षाचे लष्करी, आर्थिक आणि राजनैतिक परिणाम गंभीर असू शकतात, असं मत निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी व्यक्त केलं आहे. तासागणिक अत्यंत अवघड बनत चाललेली आहे. एका बाजूला मागच्या काही तासांमध्ये इस्रायल आणि अमेरिकेनं जबरदस्त असे हल्ले इराणमध्ये त्या ठिकाणी केले आणि इराणनं सुद्धा काही तासांमध्येच IRGCनं अमेरिकेच्या वेगवेगळ्या आखाती देशांमधल्या मिलिटरी, एअर, त्याचबरोबर नेव्हल बेसेसवर हल्ला करण्याचा एक प्रकारे धडाकाच त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वित्त हानी होतीये आणि त्यासोबतच प्रचंड प्रमाणामध्ये जीवित हानी सुद्धा होतीये. आणि अमेरिकेनं सर्वात महत्वाचं म्हणजे इराणचा सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी याचा खात्मा केल्यानंतर आता खरोखरच इराणमध्ये काय होणार हा सर्वात महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी. 3 वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय इराणच्या जनतेसमोर उपलब्ध आहेत. सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे ज्याला आपण म्हणतो धर्मसत्ताक राज्य पद्धती, म्हणजेच अयातुल्ला अली खामेनी यांचा वारसदार येणाऱ्या काळामध्ये 88 वेगवेगळ्या प्रकारचे धर्मगुरूंचं जे पॅनल ऑफ एक्सपर्ट आहे त्यांच्याद्वारे निवडलं जाईल. तोपर्यंत सध्याचे इराणचे राष्ट्राध्यक्ष, इराणचे चीफ जस्टिस, त्याचबरोबर एक मौलवी, सिनियर मौलवी, या तिघांच्या माध्यमातून तिथला कारभार त्या ठिकाणी चालवला जाईल. धर्मसत्ताक राज्य पद्धती त्या ठिकाणी राहते की नाही याविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह आहेत. म्हणून दुसरा सगळ्यात महत्वाचा ऑप्शन म्हणजे 1979च्या आधीची, जे इस्लामिक रिव्होल्यूशनच्या आधीची जी पद्धती इराणमध्ये होती, ज्यामध्ये तिथे राजेशाही पद्धत होती, तशीच राजेशाही पद्धत पुन्हा परत येते की काय ही सुद्धा परिस्थिती नाकारता येत नाही. रेझा पहलवी जो ऑलरेडी आज अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी आहे, तो परत इराणमध्ये परत येऊन इराणमध्ये एक प्रकारे जे आहे सत्ताधीश त्या ठिकाणी बनू शकतो. तिसरा पर्याय म्हणजे ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी म्हणतायत की इराणच्या जनतेनं आता सत्ता आपल्या हातात घेतली पाहिजे आणि त्याच अनुषंगानं खरोखरच या आंदोलनकर्त्यांमधून तशा प्रकारचं आंदोलन आणखी तीव्र झालं आणि या थिओक्रेसीला म्हणजेच धर्मसत्ताक राज्य पद्धतीला हटवून डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट, म्हणजेच लोकशाही पद्धतीनं निवडून आलेले प्रतिनिधी आले आणि त्यातून नवा नेता निवडला गेला, तर ती सुद्धा एक पद्धती त्या ठिकाणी अस्तित्वात येऊ शकते. मुळातच लोकशाही, राजशाही पद्धती आणि त्याच्या सोबतीलाच धर्मसत्ताक राजसत्ता हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय आज घडीला इराणच्या जनतेसमोर उपलब्ध आहेत. पण खरोखरच यातला कुठला पर्याय येणार यामध्ये IRGC, इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड कोर, याची अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे. IRGC मध्ये जर फूट पडली नाही आणि IRGCनं चिवटपणे अमेरिका आणि इस्रायलला विरुद्ध संघर्ष करण्याचं ठरवलं, त्याचबरोबर जो अंतर्गत असंतोष आहे तो सुद्धा मोडून काढायचं जर त्या ठिकाणी ठरवलं, तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये धर्मसत्ताक राज्य पद्धतीच त्या ठिकाणी सुरू राहील, अशा प्रकारचा प्रयत्न राहील. अमेरिकेची ही भूमिका असेल की धर्मसत्ताक राज्य पद्धती सोडून दुसरी कुठल्याही दोन्हीपैकी एका पद्धतीच्या माध्यमातून इराणमध्ये जर त्या ठिकाणी लिडरशिप क्रिएट झाली आणि अमेरिकन धार्जिनं असं सरकार त्या ठिकाणी निर्माण झालं, तर डोनाल्ड ट्रम्प यांची याच अनुषंगानं भविष्यामध्ये रणनीती असेल. हे युद्ध जरी इस्रायल, अमेरिका आणि विरुद्ध इराण अशा प्रकारचं जरी असलं तरी या युद्धाची व्याप्ती तासागणिक त्या ठिकाणी वाढतीये आणि आता आखाती देश सुद्धा या युद्धाच्या एक प्रकारे ज्या जाळ्यामध्ये ओढले गेलेले आहेत. भारत देशाने या ठिकाणी भग्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी चालणार नाही, कारण भारताचं आर्थिक, सामरिक, राजकीय, त्याचबरोबर भूराजकीय हित या सगळ्या संघर्षाशी जोडलं गेलेलं आहे. इराण सोबत, त्याचबरोबर इस्रायल आणि अमेरिकेसोबत सुद्धा भारताचे जे आहेत ते सलोख्याचे संबंध आहेत आणि नेमकी हीच आपली स्ट्रेंथची पोझिशन असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतानं बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून यांच्याशी चर्चा करून हा तणाव निवडण्यासाठी विशेष प्रयत्नरत राहणं हे आवश्यक आहे. जर हे युद्ध चिघळलं तर अरब राष्ट्रांमध्ये 90 लाखाहून जास्त जे भारतीय आहेत त्यांच्या रोजगाराविषयी, त्यांच्या जीविताविषयी प्रश्न निर्माण होतील आणि भारतासाठी हे मोठे चॅलेंज असेल. भारतानं मोठ्या प्रमाणामध्ये चाबहार बंदर, त्याचबरोबर इराणमधल्या वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा गुंतवलेला आहे. जर हे युद्ध चिघळलं तर हे सगळे प्रोजेक्ट डिले होतील आणि त्याचा सुद्धा फटका भारताला मोठ्या प्रमाणामध्ये असेल. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ऊर्जा सुरक्षितता. हे युद्ध चिघळलं तर होर्मुझ सामुद्रधुनी सुद्धा ब्लॉक होऊ शकते आणि याच्या माध्यमातून जगामध्ये 20% सुद्धा जास्त तेल वाहतूक करणाऱ्या ज्या जहाजा आहेत त्या ठिकाणी ब्लॉक झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑइलच्या, म्हणजेच या कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात आणि याचा डायरेक्टली फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसू शकतो. म्हणून एकूणच आर्थिक दृष्ट्या, सामरिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या आणि भूराजकीय दृष्ट्या भारताचं हित लक्षात घेऊन भारतानं हा तणाव लवकरात लवकर निवळावा यासाठी प्रयत्नरत राहणं आवश्यक आहे. आणि भारताची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीची भूमिका एक प्रकारे भारताच्या मदतीला येऊ शकेल, कारण भारत इराणशीही चर्चा करू शकतो आणि इस्रायल आणि अमेरिकेशीही चर्चा करू शकतो.